शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे नजर. नजर कैदेत ठेवले. मनू स्वल्पविराम चुकीच्या ठिकाणी दिला की वाक्याचा अर्थ बदलतो बाळा. हे म्हणजे नजरेला कैदेत ठेवलं असा झाला त्याचा अर्थ. मनू वही तपासत असताना आजीनं तिची चूक सांगितली. मग कसं बोलायला हवं होतं? अगं नजर कैदेत ठेवले असं पाहिजे. म्हणजे कोंडून ठेवलं किंवा कैदेत ठेवलं. अच्छा, या नजरेचा अर्थ असा आहे तर. नजरेचा नाही ग, नजर कैदेचा अर्थ येतो. नजर हा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. नजर म्हणजे खऱ्या अर्थानं दृष्टी किंवा लक्ष असं होतं. म्हणजे बघ हा, बाळाला काजळाचा मोठा टिळा का लावतात? दृष्ट लागू नये म्हणून. म्हणून लगेच उत्तर दिलं. बरोबर, ही दृष्ट लागणं म्हणजेच नजर लागणं. आणि तुला परवा जो ड्रेस घेतला तो तुला पाहता क्षणी आवडला म्हणजेच नजरेत भरला होता. आजीनं आणखी एक उदाहरण दिलं. अय्या किती मजेशीर आहे ना आजी हे. हो तर. आणि तू अभ्यास करत असतेस तेव्हा आजोबा तुझ्यावर लक्ष ठेवून असतात. त्याला काय म्हणतात माहितीये का? हो हो, नजर ठेवतात ते माझ्यावर. बरोबर ना आजी? अगदी बरोबर. आणि आजी नजर चोरतात ती कशी ग? अगं हे चोरणं म्हणजे चोरी नाही काही. एखादी व्यक्ती खोटं बोलली असेल किंवा चुकीची वागली असेल तर त्याची तिला जाणीव झाली असेल तेव्हा तिचं समोरच्याकडे बघण्याचं धाडस होत नाही. तेव्हा त्याला नजर चोरणे असं म्हणतात. आलं का लक्षात? तर असे हे नजर शब्दाचे वेगवेगळे अर्थ. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.